वेलकम टू माय न्यू ब्लॉग. माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा. चला आता आपण जाऊया न्यू ब्लॉग मध्ये. चला तर बघूया मग आता आतमध्ये काय करते रेणू. बघू आता काय तरी बनवायचा प्लॅन चाललाय. बघूया काय चाललंय. बायको ही बघा काय बोलते, काय करते बघा. काय करते ग? हा कशासाठी? काय प्लॅन आहे? काय चाललंय? काय बनवताय म्हणून? कसं करतात, काय करतात बघूया. हे स्पेशली आम्हाला गावाकडून आलेलं आहे, माझ्या मेहुणीकडून. त्यांच्या गाईला चांगले गोंडस वासरू झालेलं आहे. कालवड बघा काय म्हणतात त्याला, चिक. आमचा छोटा बघा काय करतोय. काय करतो यज्ञ बाळ? काय कर की मग आता इथं बघून. अभ्यास चालू यज्ञचा एकदम स्टार्ट होणार त्याची आता 18 तारखेपासून ओरली. 18 नाही कधी रे? मंडेपासून. बघा मिक्स कसं असते. रबडी वाटते ना, रबडी पिवळं धमक गाईचं आहे ना, गाईचं. जर्सी गाईचं. दुधामध्ये मिक्स आहे. 1 लिटर दूध आहे म्हशीचं. आता काय साखर मिक्स करायची किती? आपल्या आवडीनुसार साखर टाकायची. कुणाला गोड आवडतं, कुणाला गोड आवडत नाही. कसा कलर चेंज झाला? सगळं नाही बाबा टाकायचं. त्याच्यामध्ये दोन होतं. एवढीशा या बॉटलमध्ये दीड ग्लास टाकलाय, दीड ग्लास आणखीन एकदा होईल. तयार झाले की या मग सगळेजण खायला. स्वीट डिश. आता याला शिजायला किती वेळ लागेल? 1-1.5 तास. 1-1.5 तास. हा. बापरे, 1-1.5 तास म्हणजे गॅस कंटिन्यू एवढा चालणार 1-1.5 तास? हा, तुमचा महिन्याभराचा गॅस एका टायमाला संपणार आहे. प्युअर माल आहे, प्युअर देसी रबडी. देसी रबडी एकदम मस्त. दीदीला आणि माझ्या बाबूला दोघांना पण खूप आवडतं. काय करतोय यज्ञ? काय काढतोय? लाईन मारतोय. होमवर्क राहिलाय. कार्टून कोण बघायचं? पेपर आले. TV बघत होता. कार्टून बघत बसतोय. छोटा भीम. शौर्य मला पाणी ठेवलं का रे? पाणी ठेवली. छोटा भीम बघतोय. छोटा भीम झालं की आता किती वेळ त्याला हालत बसणार? साखर वेळ नव्हता, नाहीतर मग एका जागेला बसून खेळणं साखर. गोड कितपर्यंत झाले आपल्याला काय म्हणतो. काय चाललं रेणू? टाकला कशी जायला? बघा किती छान उकळी. आता ते असं करतात का? हा, मोठ्या पातेल्यामध्ये पाणी वतायचं आणि त्याच्यामध्ये जो चिकाचा आपण पातेल्यात ठेवलं ना ते खाली ठेवायचं आतमध्ये.
तसं केलंय. असं हा आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि शिजून द्यायचं चांगलं मस्त मस्तपैकी. किती वेळ? 1.5 तास. 1.5 तास? 1.5 तासानंतर बघायचं शिजलंय की नाही. 1.5 तास गॅस चालू ठेवलं कंटिन्यू. चांगलं आहे. तुमचा दिवाळच निघणार आहे त्याला काय करणार. हा आता काढा आता दिवाळ. काय बोलणार तू? मिळून पोरं मिळून दिवाळच काढा. बाप असतोच दिवाळा काढण्यासाठी. गजब बेइज्जती है. काही की नाही. मग आता आम्ही करून आता मला लग्न करून मला आणले म्हणलं दिवाळा नको काढायला नव्हतं. हा? काढताय ना छान एकदम. इथं बघा झोपायची तयारी. आता आपण उद्या सकाळी थंड झाल्यावर खायचं. थंड झाला खायचा. हा गरम गरम नाही खाता येत. गरम गरम नाही खायचं चांगला नाही लागत. त्याला फ्रीज मध्ये ठेवला ना की थंड थंड छान लागतो. आपल्याकडे त्याला खरवस म्हणतात. काय काय ठिकाणी कोणी मलई वगैरे बोलतात. मलई विकायला पण असते बघा मागे. हो ते आपण पोरांना घेतो नाही का. बरोबर. 10 रुपयाला बघा एवढंच मिळतं. हे आपण मुलांना पोट भरून घेतलं. हो त्या 10 रुपये 10 ते 20 रुपयाला एवढं कमी भेटतं नाही का. आता 1.5 तासानंतर भेटू आपण मस्तपैकी. शिजला की दाखवतो तुम्हाला परत. झालं का रेनू रेडी? झाला का तयार खरवस? झालं तुमचं आता ना तुमच्यासाठी गुड न्यूज आहे मस्तपैकी. काय? आता तुमचं दिवाळी निघणार नाही कारण की आपल्याला 1.5 तास काही नाही लागला. 1.5 तासामध्येच खरवस शिजून तयार झालाय. हे बघा. होय. आता हे असं असं केलं हाताला लागत नाहीये. मस्तपैकी शिजलंय. कसं झालंय. आता हे उद्याच्याला आपण सकाळी पोरांना आपल्या सांगू मुलांना खायला. हाताने टेस्ट करू शकत. आता नाही खायचं. गरम गरम खाल्लं की थोडं बसतं ना मग म्हणून थंड झाल्यावर खायचं. होय का. बर फोड येतील तोंडाला. अच्छा हमको सिखा रिया है. बर बर ठीक. खाऊया मग सकाळी. उद्या सकाळी. आता सकाळच्याला खाऊ नये. झाला का रेनू खरवस तयार? झाला ना. द्या मग आम्हाला. बरोबर झालंय. थोडं काय काढू ना बाबा. टेस्ट करून बघा बरं कसं झालं आहे. छान मस्त. गोड गोड झालाय का? छान आहे. मस्त आलाय एकदम. ते बघू. संपला अर्धा. पोरांनी खाऊन पण टाकला. स्कूलला गेले खाऊन.